हॅलो मित्र हो, आपल्याला आता पाहायचं आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह सोपा जाण्यासाठी डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच, एच टेन्स टू 0. पण हे फर्स्ट प्रिन्सिपलच्या सहाय्यानं डेरिव्हेटिव्ह काढणं अवघड जाते आणि त्यासाठी मग आपण काही शॉर्ट ट्रिक्स वापरायला लागलो की डेरिव्हेटिव्ह कसा मिळेल. मग त्यानंतर आपण पाहिले की फर्स्ट प्रिन्सिपलच्या सहाय्यानं बेसिक टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढून घेतले आणि रूलनुसार फंक्शन ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनमध्ये असतील तर त्याला आपण सॉल्व केलं आहे. पण हे जे रूल आहेत या रूलनं जाण्यासाठी मला या टर्म 2 किंवा 3 असेल तर हा रूल वापरणं थोडंसं सोपं जातं. पण जर 2पेक्षा जास्त टर्म जर आपल्यासोबत असतील, एखाद्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा मला या 3-4 टर्मचा, या 2 टर्म प्रॉडक्टमध्ये या 2 टर्म प्रॉडक्ट आहेत, पुन्हा या 2 टर्ममध्ये डिव्हिजन आहे आणि मग अशा वेळेस डेरिव्हेटिव्ह काढणं या रूलच्या सहाय्यानं अवघड जातं. मग त्यामध्ये काही आपल्याला आहे ना शॉर्टकट्स मिळतं का याचा आपण विचार करायला लागलो. इन्व्हर्समध्ये आपण ट्रिक्स पाहिली की साइन इन्व्हर्स ऑफ साइन, कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस, टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन, असं जर आपण ॲडजस्ट केलं तर अँगल शिल्लक राहतो आणि अँगलच्या सहाय्यानं डेरिव्हेटिव्ह काढता येतो. अशीच एक ट्रिक्स आपल्याला पाहायची की डेरिव्हेटिव्ह काढत असताना लॉगचा वापर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करता येतो आणि डेरिव्हेटिव्हमधल्या ज्या टर्म आहेत त्या टर्मला सेपरेट करता येतो. सेपरेट म्हणजे 2 टर्म ऑपरेशन आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन म्हणजे सिंगल टर्म ऑपरेशन, राईट. हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे. म्हणजे 2 टर्म ऑपरेशन म्हणजे सेपरेट टर्म झाल्या तर सेपरेट टर्मचा डेरिव्हेटिव्ह मला इझिली काढता येतो. पण सिंगल टर्म म्हणजे प्रोडक्ट फॉर्ममध्ये असतील काही टर्म, राईट, किंवा काही टर्म डिव्हिजनमध्ये असतील या टाईपच्या, तर मात्र डेरिव्हेटिव्ह रूलनं जाणं परवडत नाही. सॉल्व करता येते प्रॉब्लेम, राईट, पण अवघड जाणार आहे. मग अशा वेळेस मला या लॉगच्या सहाय्यानं या टर्म सेपरेट करता येतील. त्याआधी मला लॉगच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या प्रॉपर्टीज मला पाहावं लागतील. लॉग काय? नॅचरली मला माहिती आहे की 2 टर्म आहेत, एक कॉन्स्टंट टर्म आहे आणि दुसरी व्हेरिएबल आहे. हा बेस पहिले नीट व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे या लॉगचा वापर मला कशा पद्धतीनं आणि कुठे कुठे करता येईल. कारण सायन्समध्ये बऱ्याच वेळ ठिकाणी आपल्याला लॉग ही टर्म भेटणार आहे आणि लॉग म्हणजे एक्झॅक्ट काय आणि त्याचा उपयोग आपल्याला कसा करून घ्यायचा लक्षात येईल. ओके, तर आता यात 2 टर्म मी घेतल्या. बेसिक टर्म, एक कॉन्स्टंट आणि दुसऱ्याला व्हेरिएबल म्हणतो. कॉन्स्टंट म्हणजे न्यूमरिकल कॉन्स्टंट असू शकतात किंवा आर्बिटरी कॉन्स्टंट असू शकतात. तर व्हेरिएबलमध्ये आपण एक्स वाय झेड आहे ना, यू व्ही डब्ल्यू याने व्हेरिएबल दाखवतो. इथं ही टर्म चेंज होणारी असते. मग या दोघांमध्ये काय रिलेशन आहे? जेव्हा मी असं लिहिल की कॉन्स्टंट टू द पॉवर कॉन्स्टंट, आता कॉन्स्टंट टू द पॉवर व्हेरिएबल, नंतर व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल टू द पॉवर व्हेरिएबल, या टर्मचा अभ्यास नीट करा. इथे ही जी टर्म आहे ए म्हणजे कॉन्स्टंट आणि एक्स म्हणजे व्हेरिएबल आहे, तो कुठलाही असेल. मग लक्षात ठेवायचं कॉन्स्टंट टू द पॉवर कॉन्स्टंट, राईट. दुसरी टर्म काय मिळाली मला? कॉन्स्टंट टू द पॉवर व्हेरिएबल, नंतर व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल टू द पॉवर व्हेरिएबल. ओके, याचा अर्थ नीट समजून घ्या. कॉन्स्टंट घेतला मी 2 चा पॉवर 2. या टर्मचा अर्थ आपल्याला माहिती आहे की 2 ही टर्म 2दा मल्टिप्लाय व्हायला लागली. 2 क्यूब जर म्हणलात 2 ही टर्म 3दा मल्टिप्लाय व्हायला लागली. 2 टू द पॉवर 30चा अर्थ होईल 2 ही टर्म
30 टाइम्स मल्टिप्लाय व्हायला लागली. ओके, 2 माहिती आहे आणि किती वेळा मल्टिप्लाय व्हायला लागले हे माहिती आहे मला. याचा गुणाकार मला काढता येईल, ॲन्सर मला मिळून जाईल. ओके, या ज्या फंक्शनला आपण कॉन्स्टंट फंक्शन म्हणतो, कॉन्स्टंट फंक्शन. दुसरा जो आहे a टू दी पॉवर x, कॉन्स्टंट टू दी पॉवर व्हेरिएबल. याची ज्या कंडिशन आहेत यामध्ये a इज ग्रेटर दॅन 1, राईट. a इज ग्रेटर दॅन 0 अँड a इज नॉट इक्वल टू 1. किंवा सिंपल भाषेमध्ये जर म्हणलं मी तर हा 0 आहे, हा 1 आहे, तर एच्या व्हॅल्यूज 0 आणि 1च्या मध्ये असतील, पण 1 नाही आणि 0 नाही आणि पुढल्या व्हॅल्यू, राईट. व्हेरिएबल जो आहे तो व्हेरिएबल कुठलाही असेल इथे, एक्स इज एनी रिअल नंबर, मग तो पॉझिटिव्ह असेल नेगेटिव्ह असेल. ओके, ह्या फंक्शनला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणलेलं आहे. नंतर व्हेरिएबलचा पॉवर कॉन्स्टंट एक्स टू दी पॉवर ए, ही टर्म पॉवर फंक्शनमध्ये आली. ह्याला म्हणतो आपण पॉवर फंक्शन. याचा अर्थ काय, एक्सचा स्क्वेअर म्हणजे एक्स ही टर्म दोनदा मल्टिप्लाय व्हायला लागली, राईट. त्याआधी इथं काय व्हायला लागले पहा बरं. एक कॉन्स्टंट घेतो मी 2 आणि त्याचा व्हेरिएबल एक्स आहे. याचा अर्थ 2 ही टर्म कितीदा मल्टिप्लाय व्हायला लागली, एक्स टाइम्स. आलं लक्षात. एक्स म्हणजे किती, तो व्हेरिएबल आहे, कंटिन्युअसली बदलायला लागला आहे. म्हणजे हा अननोन आहे, मला माहीत नाही. कारण हा एक्सची व्हॅल्यू समजा 2 असेल तर थोड्या वेळाने 2.1 होईल, 2.2 होईल, 2.3 होईल, 2.4 होईल, आहे ना. एक्सच्या व्हॅल्यू या वाढत चालल्यात किंवा कमी होत चालल्यात, कारण तो व्हेरिएबल आहे. म्हणजे मला एक्स माहिती नाही, म्हणजे हा 2 कितीदा मल्टिप्लाय व्हायला लागला आहे हेही माहीत नाही. आलं लक्षात. म्हणजे याचं जसं आन्सर काढलं मी कॉन्स्टंटचं, तसं आन्सर मला इथं काढता येत नाही. कुठे, एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये. म्हणजे अर्धवट नॉलेज तुम्हाला माहिती आहे. आपण बेस म्हणतो, हा त्याचा पॉवर. तर बेस माहिती आहे 2 मल्टिप्लाय व्हायला आहे, पण किती वेळेस माहीत नाही. म्हणजे मला याचं आन्सर काढणं अवघड जाणार. या केसमध्ये काय व्हायला लागले, पॉवर फंक्शनमध्ये व्हेरिएबलचा पॉवर कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ही फिक्स व्हॅल्यू आहे, तुम्हाला माहीत असते की एक्स ही टर्म दोनदा मल्टिप्लाय व्हायली, दोनदा व्हायली हे माहिती मला, पण कोण मल्टिप्लाय व्हायला लागले, व्हेरिएबल. व्हेरिएबल कसा आहे, चेंज होणार आहे. म्हणजे फिक्स माहिती आहे तुम्हाला नाही, म्हणजे याचा आन्सर तुम्हाला काढता येईल का, काढता येणार नाही, राईट. आणि इथे तरी अर्धवट माहिती मला, बेस माहिती आहे, इथं पॉवर माहिती आहे, म्हणजे अर्ध ज्ञान आहे मला या ठिकाणी. पण जेव्हा व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल आहे, म्हणजे बेस माहीत नाही, पॉवर माहीत नाही, कोणती टर्म मल्टिप्लाय व्हायली, कितीदा मल्टिप्लाय व्हायला लागली, दोन्ही माहीत नाही. म्हणजे किती भयानक आहे हा प्रकार, आहे ना. खूप कॉम्प्लिकेटेड टर्म आहे. आणि अशा कॉम्प्लिकेटेड टर्मला फक्त आहे ना लॉग हे टूल्स जे मॅथमध्ये, या टूल्सच्या साहाय्याने ह्याला मला सेपरेट करता येतं. म्हणजे हा जो फॉर्म आहे कॉम्प्लिकेटेड, त्यावेळेस लॉग जर वापरला तर मला याला सिम्पल टर्ममध्ये आणता येईल आणि मग डेरिव्हेटिव्ह काढता येईल. म्हणून बरेचदा या फंक्शनला लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणतात, राईट. इज अ लॉगॅरिथमिक फंक्शन. आलं झालं हे आयडिया क्लिअर. या सगळ्या ज्या टर्म आहेत ह्याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढलेला आहे पहा. ए टू दी पॉवर एकदा काढून दाखवतो, एक्स ए टू दी पॉवर ए, एक्स टू दी पॉवर ए आणि एक्स टू दी पॉवर एक्स. तर याचा डेरिव्हेटिव्ह किती मिळाला मला, एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह आपण काढला आहे फर्स्ट प्रिन्सिपलच्या साहाय्यानं. ए टू दी पॉवर एक्सला ए टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए. ए टू दी पॉवर एला हा तर कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय आला होता फर्स्ट प्रिन्सिपलच्या साहाय्यानं 0. त्यानंतर याचाही डेरिव्हेटिव्ह आपण काढला आहे फर्स्ट प्रिन्सिपलच्या साहाय्यानं. हा कॉन्स्टंट आहे,
याचा डेरिव्हेटिव्ह असतो पॉवर पुढे, पॉवरमधून एक कमी. पण फर्स्ट प्रिन्सिपलच्या साहाय्यानं सुद्धा मला या कॉम्प्लिकेटेड टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढता आलेला नाही. हे लक्षात घ्या. टर्म कॉम्प्लिकेटेड का लक्षात आली का? एक्स जो आहे तो बेस आहे. कोणती टर्म मल्टिप्लाय व्हायली माहीत नाही, कितीदा मल्टिप्लाय व्हायली हेही माहीत नाही. म्हणजे अशा टफ टर्मचा मला सिम्प्लिफाय करायचे आणि मग पुढे त्याच्यावर ऑपरेशन करावं लागतील. आणि त्यासाठी मला लॉग या टूल्सचा वापर करावा लागेल. काय आहे लॉग? ॲक्च्युअल लॉग आणि एक्सपोनेन्शियल हे दोन एकमेकाचे इन्व्हर्स फंक्शन असतात ज्यावेळेस बेस सेम असेल त्यावेळेस. जसं आपण म्हणतो की एक्स प्लस 2 मायनस 2 जेव्हा या फिगर सेम आहेत त्यावेळेस या दोन टर्म एकमेकाला कॅन्सल करतात आणि व्हेरिएबलवर त्याचा परिणाम होत नाही. या ऑपरेशनचा परिणाम होणार नाही. आणि ज्या दोन ऑपरेशनचा परिणाम व्हेरिएबलवर होत नसतो त्यावेळी ते दोन ऑपरेशन आपण एकमेकाला इन्व्हर्स म्हणतो. हे बेसिक कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपल्याला आहे ना कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. निव्वळ लॉगच्या प्रॉपर्टीज पाहिल्यात आणि जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू लागलो तर जेव्हा आम्हाला ॲडव्हान्समध्ये काही कंडिशन टाकलेल्या असतात त्यावेळेस मात्र आपल्याला अवघड जातं. त्यामुळे थोडा वेळ गेला तरी हरकत नाही, पण या गोष्टी क्लिअर करणं फार आवश्यक आहे. मग ज्यावेळेस मी 2 to the power 5 म्हणतो याचा अर्थ आहे 2 ही टर्म कितीदा 5दा मल्टिप्लाय व्हायला लागली. काय आहे आन्सर? 32. ओके. मग ही टर्म जी आहे ह्या टर्मला मी जर एक्सपोनेन्शियल मी गृहीत धरलंय काय की हा एक ए आणि ते व्हॅल्यू बदलणार. 5 घ्या, 6 घ्या, 7 घ्या, 8 घ्या, म्हणजे मी याला एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणून ट्रीट करायलो. तर जेव्हा एक टर्म दुसऱ्या साईडला जाते, आता हे ज्या गोष्टी मी सांगायला लागलो ॲक्च्युअल मॅथचा हा बेस नाही आहे. कुठली टर्म सांगवली मी की जेव्हा एक्स आहे एक्स प्लस 2 इज इक्वल टू 5 जर असेल तर आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहे की हा 2 या साईडला जातो आणि मग एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 3. हा 2 या साईडला गेल्यानंतर तो 2चा 3 होतो. बरोबर आहे. पण हे असं होत नसतंय. अलग लक्षात रिझल्ट सेम आहे. या प्रोसेसला तुम्हाला ज्या शिकवलेल्या आहेत रिझल्ट सेम आहे, पण मॅथमध्ये असं कधीच मांडता येत नाही. असं मांडणं चुकीचं आहे. ही टर्म इकडे जाईल, इकडे जात नाही, कारण यामध्ये हा डोमेन आहे हा कोडोमेन आहे. एक साईड लेफ्ट साईड आणि या एलिमेंटची या प्रोसेसची या ऑपरेशनची ही इमेज आहे. अलग लक्षात. म्हणून इकडली टर्म इकडे जाणं शक्य नाही. मग अशा वेळेस ह्याच्या ऐवजी मॅथमध्ये काय सांगितले की एक्स प्लस 2 इज इक्वल टू जर 5 असेल तर मला एक्सची व्हॅल्यू काढायची, म्हणजे या टर्मचा इन्व्हर्स याच्यावर अप्लाय करा. काय करावं लागेल मला? 2 मायनस करावं लागेल. तर दोन्ही साईडला सेम ऑपरेशन करा, -2 सबट्रॅक्ट. तर मग हा +2 -2 एकमेकाचे इन्व्हर्स आहेत फिगर सेम असल्यामुळं. तेव्हा एक्स शिल्लक राहील या साईडला आणि 5 - 2 इज 3. एक्सची व्हॅल्यू 3 अशी येते, अशी नाही. ओके. पण आपल्याला समजण्यासाठी आपण इकडून इकडे इकडून इकडे येत होतो. आलं लक्षात. पण ॲक्च्युअल तसं नसतंय, हे मात्र लक्षात असू द्या. आहे ना, सोपं जाण्यासाठी हरकत नाही तुम्ही ते ऑपरेशन. आणि आता जवळपास मान्यताही मिळत यायली कुठे पण व्यवहारामध्ये जनरलमध्ये. पण जेव्हा आम्ही खऱ्या अर्थानं मॅथचा अभ्यास करायलो त्यावेळेस असे ऑपरेशन करता येत नाही. आणि तसंच ऑपरेशन मी इथं सांगायला तुम्हाला लक्षात येण्यासाठी की एक्सपोनेन्शियल टर्म आणि आता a⁴x एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे आणि लॉग एक्स ही लॉगरिथमिक फंक्शन आहे. जर मी या ठिकाणी असं म्हणलं आहे की a⁴x, a हा x टाइम मल्टिप्लाय होत असेल
तर आन्सर एम आहे. आणि लॉगरिथमिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन इन्व्हर्स आहेत, त्यामुळे मला या एला इकडे नेता येईल. एला इकडे न्यायलो म्हणजे कुणाला न्यायलो मी? एक्सपोनेन्शियल टर्मला इकडे न्यायलो आहे. तेव्हा फक्त शिल्लक कोण राहील इकडे? एक्स. आणि या साईडला त्याचं फंक्शनचा इन्व्हर्स लॉग हे तयार होईल, लॉग एम. आणि हा जो ए इकडला बेस जो आहे तो बेस एचा होईल. ह्याले म्हणजे याचा अर्थ काय व्हायला लागला आहे? 2 to the power 5 इज इक्वल टू लॉग 32 टू दी बेस 2 असं लिहिता येईल मला. म्हणजे तेव्हा तुम्ही लॉग काढालात म्हणजे एक्झॅक्ट काय करायला लागलात की 32 ही टर्म आहे, राईट. तर या 32 ही सिंगल टर्म आहे आणि या सिंगल टर्मला तुम्ही सेपरेट करायला लागलात. आलं लक्षात? 32ला सेपरेट करायला लागलात. तर याचा आन्सर किती मिळेल तुम्हाला? की सेपरेट करणे म्हणजे काय? 32 ही संख्या आहे, हिचे सारखे भाग करायचे मला, पण एका भागाच आहे ना जो आहे तो भाग कितीचा घ्यायचा? 2चा. तर असे किती तुकडे पडतील? 2 2 2 2 2 5 तुकडे पडतील. एक्झॅक्ट सेम मॅग्निट्यूडचे असले पाहिजे. म्हणजे लॉग काढायलात एखाद्या टर्मचा तुम्ही भरपूर वेळेस लॉग टेबल त्याच्या प्रॉपर्टी शिकलात, पण त्याचा मागचा अर्थ मी सांगायला लागलो आहे की लॉग 32 टू दी बेस 32 ही अ सिंगल टर्म आहे. आणि जेव्हा सिंगल टर्म असते त्याला सेपरेट, कारण सिंगल टर्म या टफ असतात. आलं लक्षात? कारण या टर्म जे आहेत सिंगल टर्म एक झालेले असतात आणि त्याला सिंगल टर्म कोणकोणते आपण मॅथमध्ये लिहितो? प्रॉडक्ट आणि डिव्हिजन. सिंगल टर्म आहे. तसंच व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल आता पाहिला पण या सिंगल टर्म आहेत. आणि सिंगल टर्म मला सेपरेट करणं कुठल्याही मॅथच्या ऑपरेशननं शक्य नाही. आता तुम्ही आणि तुमचं नाव हे एकच आहेत आहे ना, गुणाकारामध्ये आहेत. ॲक्च्युअल नाव वेगळं, तुम्ही वेगळे आहेत. 2 टर्म आहेत पण गुणाकारात आल्यात, सिंगल आहेत. आता या सिंगल टर्मला वेगळं करून दाखवा बरं. तुमचं नाव थोड्या वेळ तुमच्यापासून दूर करा, विसरून जा. आहे का नाही? टफ आहे ना. एक सिंगल टर्म सेपरेट करणं किती, हे जे ऑपरेशन किती टफ आहे हे तुमच्या लक्षात येत असं झालं मग की मला 32चा लॉग काढायचा आहे बेस 2 घेऊन. बेस 2चा अर्थ काय? 32चे सारखे तुकडे करायचे आहेत. एक तुकडा 2चा असला पाहिजे. तर मला किती तुकडे करता येतील? बरोबर आहे. हा 2 जो होता हा 2 या साईडला गेला म्हणजे इथं कोण राहिला? हा फक्त 5 राहिला. आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊ की 4 टू दी पॉवर 3 4 इंटू 4 इंटू 4 64, राईट. ही टर्म एक्सपोनेन्शियल आहे की हा 4 आहे बेस आणि हा बेसचा पॉवर बदलायला लागला 3 4 5 6 हा एक्स आहे, राईट. आता या ठिकाणी आपण ही टर्म फिक्स घेतली आहे 4 इंटू 4 इंटू 4. मग 4 क्यूबची व्हॅल्यू 64 लिहिली. पण मला आता 64चा लॉग विचारला. हा एक्सपोनेन्शियल टर्म आहे, साईड बदलली तर काय होईल? लॉगमध्ये कन्वर्ट होईल. जसं तुम्हाला सांगितलं आहे की एक्स प्लस 2 इज इक्वल टू 5. हा 2 या साईडला गेला तर मायनस होईल. मायनस का होईल? कारण प्लस आणि मायनस एकमेकाची इन्व्हर्स आहेत. गुणाकार आणि भागाकार हे एकमेकाचे आहे ना इन्व्हर्स आहेत. आता 2x इज इक्वल टू 5 घेतला मी तर x इज इक्वल टू काय होईल? 5/2 या साईडला गेला, राईट. तसं हा 4 या साईडला गेला म्हणजे लॉग ऑफ 64 टू दी बेस 4. आता या ठिकाणी 64 या संख्येचे आपण सारखे भाग करायला. एक भाग 4चा असला पाहिजे. किती पीस तयार होतील? 4 4 4 म्हणजे लॉग ऑफ 64 टू दी बेस 4 इज इक्वल टू 3. याले लॉगचे डोमेन आणि रेंज मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहेत, त्यामुळे इथे मी आता जास्त डिटेल जात नाही. पण आता यापुढे मला लॉगरिथमिक डिफरन्शिएशनमध्ये काय पाहिजे की मग हे कॉम्प्लिकेटेड 3 टर्म आहेत
की जेव्हा काही टर्म या गुणाकारात असतील किंवा काही टर्म या भागाकारात असतील किंवा व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल असेल त्यावेळेस मला लॉग शिवाय आहे ना इझिली डेरिव्हेटिव्ह काढणं शक्य नाही. म्हणजे लॉगरिथमिक डिफरन्शिएशनमध्ये मला 2पेक्षा जास्त टर्म गुणाकार भागाकारामध्ये आणि व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल ह्या 3 टर्मचा मला अभ्यास करायचा आहे. म्हणजे इथे मला लॉग यूज करायचा आहे. आणि मग आता मला लॉगच्या प्रॉपर्टीज माहिती असणं गरजेचं आहे. हा लक्षात की लॉगच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत. लॉगच्या प्रॉपर्टीज तुम्ही याआधी पाहिलेल्या आहेत, पण आणखी एकदा मी तुम्हाला सांगतोय. पहिली जी प्रॉपर्टी आहे की लॉग ऑफ एक्स इंटू वाय, त्याआधी आणखी एक गोष्ट सांगतोय मी की ज्यावेळेस मी लॉग एक्स इंटू वाय लिहितोय, बेस लिहित नाही. बेस न लिहिणे म्हणजे त्यावेळेस बेस हा ई असतो. आलं का लक्षात. लॉग नुसतं लिहितो आपण त्यावेळेस इथं बेस ई असतो. आणि तुम्ही जो लॉग टेबल वापरायला लागलात फिजिक्समध्ये कॅल्क्युलेशनसाठी त्याचा बेस 10 असतो. म्हणजे लॉग हे 2 टाईपचे झाले. हा जो तुम्ही फिजिक्समध्ये जो लॉग टेबल वापरता बेस 10 आहे त्याला आपण स्टँडर्ड लॉग म्हणतो. आणि ज्यावेळेस मॅथमध्ये आपण लॉग वापरतो बेस ई आहे त्यावेळेस बरेचदा LN सुद्धा लिहितात याच्याऐवजी. म्हणजे नॅचरल लॉग म्हणायचे याला, राईट. आणि हा स्टँडर्ड लॉग. असे 2 टाईपचे लॉग आपल्याला मिळतील. आणि ज्या वेळेस आम्ही मॅथमध्ये लॉगचा वापर करतो त्यावेळेस लॉग हा नॅचरल घेतलेला असतो. लक्षात राहील. आता मी सांगितलेलं आहे की तुम्हाला की जेव्हा कॉम्प्लिकेट टर्म आहेत, आता प्रोडक्ट टर्म ही कॉम्प्लिकेटेड आहे, ह्यांना सेपरेट करणं शक्य नाही, त्यावेळेस लॉग माझ्या कामाला येतो. लॉगची प्रॉपर्टी आहे, लॉग या दोघांना सेपरेट करतो. ह्याला लक्षात. प्रोडक्ट असेल तर ॲडिशनमध्ये घेतोय. आता ह्या ज्या प्रॉपर्टीज आपण पाहायला लागलो ह्या प्रॉपर्टीचे प्रूफ आपल्या सिलेबसला नाही आहेत, त्यामुळे तेवढं डीप जायची मला आवश्यकता वाटत नाही. त्यानंतर आहे सेकंड टर्म जी सिंगल आहे ती डिव्हिजनमध्ये. मग लॉग एक्स बाय वाय बेस इथं ई आहे, लिहित नाही आपण. काय होईल लॉग एक्स मायनस लॉग वाय. लॉग ही टर्म काय करते दोघांना सेपरेट करते, कारण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे 2 टर्म ऑपरेशन आहे, दोघांना सेपरेट करायचे. लॉगचं कामच आहे की त्यांना सेपरेट करायचे, एक जर टर्म असेल सेपरेट. तिसरा जो फॉर्म पाहिला आपण पॉवरचा आहे ना, व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल. म्हणजे लॉग अशा ठिकाणी काय करते, लॉग एक्स टू दी पॉवर वाय जर असेल तर या वायला समोर घेतो तो वाय लॉग एक्स. या 3 प्रॉपर्टी आपल्याला डेरिव्हेटिव्हमध्ये कंटिन्युअसली यूज करायच्यात. प्रॉडक्टमध्ये ॲडिशन, डिव्हिजनमध्ये सबट्रॅक्शन, पॉवर इज कोइफिशियंट. याच्या उलट जाऊ नका. काही जण कन्फ्यूज होतात तुम्ही. लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल टू व्हॉट. लॉग काय करते सेपरेट टर्म करते. मग इथे ऑलरेडी सेपरेट आहे 2 टर्म. म्हणजे ॲडिशन म्हणजे काय 2 टर्म म्हणजे ऑलरेडी सेपरेट असताना तो काय सेपरेट करणार आहे ह्याला लक्षात. म्हणजे असा फॉर्म्युला नाही आहे. लॉग ऑफ एक्स मायनस वाय, एक्स आणि मायनस वाय ह्या 2 टर्म वेगवेगळ्या आहेत, वजाबाकीने दाखवलं होतं आपण. या टर्म सेपरेट आहेत, मग सेपरेटला सेपरेट करता येईल का नाही. म्हणून हे फॉर्म्युले लॉगमध्ये येत नाहीत. लक्षात असू द्या की जर सिंगल टर्म असेल तरच त्याला लॉग सेपरेट करतो. एक्सला आणि वायला सेपरेट केलं आहे, सिंगल टर्म आहे. डिव्हिजन इज अ सिंगल टर्म, एक्स वायला सेपरेट केलं आहे. एक्स टू दी पॉवर वाय इज अ सिंगल टर्म, या पॉवरला पुढे आणले, प्रॉडक्टमध्ये त्यांना घेतलं आहे. तशा आणखी लॉगच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्यामध्ये आणखी महत्त्वाची प्रॉपर्टी आहे बेस चेंज फॉर्म्युला. राईट. अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी. ज्यावेळेस तुम्हाला बेस बदलायची वेळ येते लॉग ए टू दी बेस बी, तर अशा वेळेस लॉग काय करतोय लॉग ए डिवायडेड बाय लॉग बी या फॉर्ममध्ये या 2 टर्मला आणतो. इथं बेस लिहिला नाही आहे, बेस तुम्हाला पाहिजे तो लिहिता येतो. 10 म्हटलं 10 लिहा. जर कोणाला वाटेल मला बेस 3 घ्यायचा 3 घ्या.
कुणाला वाटेल बेस ई घ्यायचा तर लॉग आहे ना ई घ्या. हा काय करायला आहे, हा बेस बी होता आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेममध्ये, तर त्यात ए बीला त्यांना सेपरेट करून आपल्याला पाहिजे तो बेस दोन्ही ठिकाणी यूज करता येईल. ओके, म्हणजे लॉग ए टू दी बेस बी इज लॉग ए डिवायडेड बाय लॉग बी. अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला. हे चौथा झाला. पाचवा काय की लॉग ऑफ ए बाय बी. पुन्हा डिव्हिजनमध्ये आलो आपण. हा फॉर्म्युला इथं पाहिलेलाच आहे, एक्स बाय वाय सबट्रॅक्शनमध्ये घेतो. पण जर मी याचा व्यस्त घेतला ए बाय बीचा बी बाय ए, तेव्हा हे साईन बदलतं आहे, मायनस होईल. तर मायनस असेल तर प्लस होईल. राईट. 6वी प्रॉपर्टी लॉगची आहे, लॉग ऑफ ए टू दी बेस बी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय लॉग बी टू दी बेस ए. मला असंही लिहिता येईल. ओके, लॉग ए टू दी बेस बी इज 1 अपॉन लॉग बी टू दी बेस ए. आणखी एक प्रॉपर्टी, लॉग ए टू दी बेस बी टू दी पॉवर अल्फा. जसं या ठिकाणी मी पाहिले बेस की एक्सचा पॉवर तो पॉवर पुढे आणतो लॉग. राईट. तसा बेसचा जर पॉवर असेल त्याला सुद्धा लॉग काय करतो, पुढे आणतो. हा अल्फा पुढे जातो पण डिव्हिजनला येतो. आलं लक्षात. इथला अल्फा समोर आलाय पण डिव्हिजनला, आणि इथे वरच्या टर्मचा पॉवर होता आहे ना, बेसचा नव्हता. त्यावेळेस तो पुढे आणतो पण प्रॉडक्टमध्ये येतो. दोन्हीमध्ये फरक कळाला. हा झाला 7वी प्रॉपर्टी. 8व्या प्रॉपर्टीमध्ये लॉग ई. लॉग आणि ई एकमेकाचे इनव्हर्स आहेत आणि इनव्हर्स असल्यामुळे आपसात कॅन्सल होतात. शिल्लक काहीच राहत नाही, म्हणजे 1 राहतो. ठीक आहे. नंतर आहे लॉग 1. या टर्मची व्हॅल्यू नेहमी 0 असते. आलं लक्षात. लॉग 1ची व्हॅल्यू नेहमी 0 असेल, कारण ए टू दी पॉवर 0 जेव्हा मी 1 म्हणतो त्यावेळेस हा ए या साईडला गेला म्हणजे एक्सपोनेन्शियल या साईडला गेला तर लॉग तयार होईल लॉग ऑफ 1 टू दी बेस ए. मग बेस काहीही असू द्या, लॉग 1ची व्हॅल्यू तुम्हाला नेहमी 0 मिळते. ओके. या काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत, लक्षात असू द्या. त्यापैकी या पहिल्या 4 प्रॉपर्टीज मात्र आपल्याला आता डेरिव्हेटिव्हसाठी वापरायच्या. ओके. आणि डेरिव्हेटिव्ह मला 3 फॉर्मचे काढायचे आहेत. प्रॉडक्ट ऑफ फंक्शन 2पेक्षा जास्त टर्म आहेत तेव्हा लॉग यूज करायचा मल्टिप्लिकेशनमध्ये, डिव्हिजनमध्ये. आणि फंक्शनचा व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल म्हणजे एक फंक्शन आहे त्याचा पॉवर दुसरा फंक्शन आहे, अशा वेळेससुद्धा ही टर्म कशी आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. हिला कुठल्याही ऑपरेशन मॅथमधल्या सेपरेट करता येत नाही. तेव्हा लॉगला आठवण काढायची, म्हणून याला लॉगरिथमिक फंक्शनसुद्धा म्हणलं जातं. ठीक आहे. मला वाटतं एवढं सफिशियंट आहे आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवा. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्याच्यावरचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करता येईल याचा आपण विचार करू. ठीक आहे. मग तोपर्यंत बाय.